विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीचा जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे त्यातील पहिला धडा आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तो धडा चालू करणार आहोत. त्याची डेफिनेशन आपण जाणून घेऊया. ॲन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स अँड डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. अशी इक्वेशन की ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतील आणि त्या व्हेरिएबल्सची डिग्री आपल्याला किती पाहिजे, एकच पाहिजे. 2, 3, 4 अशी असलेली डिग्री आपल्याला जमणार नाही. तर त्याचा जनरल फॉर्म्युला काय येतो, ax + by + c = 0 वेअर a b c आर नंबर्स. ज्याच्यामध्ये a b c हे काय आहेत, नंबर्स आहे आणि ते ॲट द सेम टाईम 0 नसायला पाहिजेत. ओके, एक्झाम्पल्स आहे त्याचे 3x + 4y + 12 = 0. आता हा जो एक्झाम्पल आहे 3x + 4y = 0 आपण असा पण लिहू शकतो. 3x = 4y - 12 असा आपण तो लिहू शकतो. खाली एक एक्झाम्पल आहे 4m + 3n = 12. 4x + 5y = 4. आता बघा, याच्यामधलाच दुसरा जो घटक आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, हा आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद. जर तुम्हाला माझं शिकवलेलं कळत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच शेअर, सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस घेणार आहोत. थँक्यू.